काँग्रेसकडून महाराष्ट्रातील चौथी यादी जाहीर। जालन्यातून कल्याण काळे तर धुळ्यातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी। विकासाच्या संकल्पनेतून मागे हटणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। तर इंडिया आघाडी देशाचे तुकडे करणार, मोदींचा घणाघात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना अजूनही आग्रही। किरण सामंत तातडीने मुंबईला रवाना। सामंत मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। महाविकास आघाडीत सांगलीचा वाद अद्याप कायम। फेरविचार करावा, विश्वजित कदमांची नेत्यांना विनंती। तर 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करू, समजूत काढू, कदमांचं विधान। लोकसभा निवडणुकीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। मवियातील जागांचा तिढा सुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा। दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामध्ये 21 तारखेपासून प्रचार सभा। उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीत घडामोडींना वेग। ठाकरेंच्या सेनेकडून विनोद घोसाळकरांना लढवण्याची मागणी। तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचीही घेतली भेट। नाना पटोलेंच्या गाडीला अपघात। नाना पटोले सुखरूप। विरोधकांना संपवून भाजपला निवडणूक लढवायची आहे, काँग्रेसचा आरोप। तर चौकशी करण्याची भाजपाची मागणी। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा। शेतकऱ्यांचं नुकसान तर दुसरीकडे उष्णताही वाढली। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ। सोनं 74,000 प्रतितोळ्यावर तर चांदी 85,500 रुपये प्रति किलो। गेल्या 4 महिन्यात सोन्याच्या दरात 8,000ची वाढ।